अहो, आज मी सगळा स्वयंपाक तुमच्या आवडीचा बनवलाय. तुम्हाला आवडते तशी बटाट्याची भाजी बनवली. घ्या ना, घ्या. हे आणि आम्रखंड सुद्धा आणलंय. अहो, जास्त नाही आणलं, थोडेसेच पैसे खर्च झाले. आणि पुरणपोळ्या सुद्धा बनवलेत. आणि जेवण झालं की ताक सुद्धा आहे बरं का प्यायला. घ्या. म्हणजे काही हवं असेल तरच मी तुमच्या आवडीचा स्वयंपाक बनवते का? मला काही नकोय. हा, म्हणजे अगदीच काही नकोय असं नाही. अहो, मी काय म्हणते, आपल्या घराच्या समोरच शाळेची इमारत झालीये नवीनच. अगदी हाकेच्या अंतरावर आहे. आपण तिथे आपल्या रुचीला शाळेत घालूयात का? आत्ताच्या शाळेत काही नाही असं नाही, पण काय आहे तरी काय म्हणा. शिक्षणाने काय होतंय? सॉरी सॉरी. हे घ्या ना, घ्या. अजून हे पण घ्या, घ्या. अहो, घालूयात का ऋषीला ते शाळेत? म्हणजे येण्या जाण्याचा खर्च वाचेल, परत तो इंग्लिश शिकेल. हा, घ्या घ्या, वाढते. तर मी कुठे होते? हा, म्हणजे पुढे फॉरेनला जायचं असेल तर ते पण वाचेल ना. अहो, मी काय म्हणते, तुमचं काय चाललंय? तुम्ही मला सांगा. मी म्हणते ते शाळेत ऋषीला घालणार आहात की नाही? घ्या, गिळा. हे पण गिळा. हे जे आम्रखंड आहे ना, आणि ह्या पोळ्या बाजूच्या मंदिरात प्रसाद वाटत होते तिथले. आणि ही भाजी कालचीच आहे. पुरून पुरून खातोय आपण. तुम्हाला ना भस्म्या झालाय, भस्म्या. रोज उठायचं, मान खाली घालायची आणि घरी यायचं. तुमच्या तो ऑफिस मधला पिऊन, तो सुद्धा तुमच्यापेक्षा श्रीमंत आहे, श्रीमंत. एखाद्या चोराने जरी चोरी करायची ठरवली ना आपल्या घरात, तर आपल्या घराची अवस्था बघून तो सुद्धा चोरी करणार नाही. उलट तोच आपल्याला काहीतरी देऊन जाईल. घ्या, जेवा. आणि हो, जेवण झाल्यावर भांडी सुद्धा घासा. आणि हे ताक प्या, म्हणजे माझं बोलणं तुमच्या पचनी पडेल.